पण खूप ठिकाणी रस्ता खोदून टाकलेला असतो. वर्षातून 4-4 वेळा रस्ते खोदले जातात. महानगर गॅस लिमिटेडचे मेसेजेस येतात की आमचं पाईप फुटलेलं आहे वगैरे. हा तर एक मुद्दा झाला. पण सांडपाण्याचा निचरा होत नाही, रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मागच्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की रस्ते एकदम चकचकीत करू, पण त्यांनाही तो विषय काही झेपलेला आपल्याला दिसत नाही. कारण आजही प्रतीक्षानगर, सायन, कोळीवाडा या भागातले रस्ते अत्यंत भीषण अवस्थेत आहेत. एअरपोर्टला जात असू तर एअरपोर्टला जाताना जो वाकोला ब्रिज आहे, या वाकोला ब्रिजवरून सगळे मंत्री, संत्री, अधिकारी, मोठे इंडस्ट्रियलिस्ट सगळे तिकडे जातात एअरपोर्टला जाण्यासाठी. पण तिथं तुम्ही किती खड्डे आहेत हे बघा तुम्ही. त्याचं जे समतलीकरण जे करायला पाहिजे ते सपाटीकरण झालेलं नाही आहे. त्यामुळं बम्पी रोड झालेले आहेत आणि सकाळच्या वेळेला ट्रॅफिक स्लो होते आणि तिथं रोज प्रत्येक मुंबईकराची जो ईस्ट वेस्ट म्हणजे नॉर्थ साऊथ प्रवास करतो त्याची 15 ते 20 मिनिटं तिथे जात आहेत. नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. महानगरपालिकेची मुंबईची निवडणूक ही राज्यामध्ये सर्वात महत्त्वाची मानली जाते. राजकारण, आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे ते नेहमीच होतं. पण मुळात जनतेचा जाहीरनामा या निवडणुकीमध्ये काय असला पाहिजे आणि जनतेचे नेमके मुद्दे हे कुठले आहेत जे 4 वर्षामध्ये नीटपणे सोडवले गेले नाही. कारण 2017 नंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूकच झाली नाही. जनतेच्या मुद्द्यांना या निवडणुकीत अग्रक्रम असावा आणि राजकारण्यांनी त्याच्याकडे काही दुर्लक्ष करू नये आणि जनतेनं स्वतः जागृत राहून आपले प्रश्न हे उचलले पाहिजेत या निवडणुकीत. म्हणून आम्ही याची सुरुवात करतो आजपासून. ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेचं राजकारण जवळून पाहतायत, म्हणून आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो. आणि दुसरीकडे एक जागरूक नागरिक म्हणून सुद्धा ते जबाबदारी पार पडतायत. प्रतीक्षानगर ही एक मोठी वसाहत मुंबईतली आहे, सायन प्रतीक्षानगर म्हणून, आणि याचं एक सोसायट्यांचं एक फेडरेशन आहे जे तयार झालं आणि ते अत्यंत जागरूकपणे काम करत आहेत आणि नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेत आहेत. याशिवाय आपले हक्क, आपले कर्तव्य सुद्धा बजावताना ते दिसत आहेत आणि याची जाणीव प्रशासनाला सुद्धा करून दिली जाते. खूप स्वागत करतो तुमचं. नमस्कार. फेडरेशन बद्दल आपण बोलूच, कारण आपले जे काही मानवी हक्क आहे सोसायट्यांचे, तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आणि मुळात या निवडणुकीमध्ये आपण या सगळ्या गोष्टी विसरून जातो. ही आपली मानसिकता का झाली आहे? जनतेचे प्रश्न किती महत्वाचे आहे आणि आपल्या अधिकाराची जाणीवच मुळात आपल्याला खूपदा नसते. किंवा आपण महापालिकेला, वार्ड अधिकाऱ्याला, कुणालाच आपण आता प्रश्न विचारत नाही. असं का झालं असावं? मला जे एक जाणवतंय, गेल्या 20 वर्षामध्ये मी इथे प्रतीक्षानगरमध्ये आहे आणि मला एक जाणवते की इथे जे लोक पदाधिकारी आहेत, त्या सोसायट्यांचे अध्यक्ष आहेत, सेक्रेटरी आहेत, यांना आपण स्वतः महापालिकेच्या अखत्यारीत असलेले प्रश्न हे सोडवू शकू याचा विश्वास किंवा याची खात्रीच वाटत नाहीये. आता हे का झालं? कारण असं आहे की एका दुक्का माणसाला किंवा एका त्या सोसायटीला महापालिकेचे अधिकारी अजिबात दादच देत नाही. त्यामुळं ही कामं होण्यासाठी मग कुठल्या तरी राजकीय नेत्याला पकडा, कुठल्या तरी आमदाराला पकडा, कुठल्या तरी नगरसेवकाला पकडा आणि त्याच्याकडून कामं करून घ्या आणि त्याच्या बदल्यात त्या आमदार, नगरसेवक याचं एक प्रकारचं मांडलिक होऊन बसा की तो जे म्हणेल ते तुम्ही मान्य करा. अशा प्रकारची एक वातावरण इथे झाले आणि मी हे अनेक ठिकाणी पण बघतो. पूर्वी RWA म्हणजे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन होत्या आणि त्याला एक सँक्टिटी महानगरपालिकेने दिली होती. ती सँक्टिटी बंद झालेली आहे. दिल्लीमध्ये ही परिस्थिती अजूनही चालू आहे की रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनला त्यांचा जो परिसर आहे तो मॅनेज करण्यासाठी, मग त्याच्यामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन असेल, अतिक्रमणाचं काढून टाकण्याचे प्रकार असतील किंवा पार्किंगचा मुद्दा असेल, हे सगळं व्यवस्था करण्याची किंवा याचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी ही त्या रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनवरती होती. पण तो प्रकार जो आहे तो मुंबई महानगरपालिकेनं बंद करून टाकलेला आहे. त्यामुळे आज प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन खेटे मारावे लागतात आणि तिथं तुम्हाला तुमची दाद मागावी लागते. आणि यामुळं झालंय असं की जे बेसिक प्रश्न आहेत, म्हणजे उदाहरणार्थ पाण्याचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये आज पाण्याचा प्रश्न सगळ्यात जास्त आहे. प्रतीक्षानगरला जी पाण्याची व्यवस्था आहे ती तानसा पाईपलाईन आहे. ती अनेक ठिकाणी फुटते कारण जुनी आहे, 150 वर्ष जुनी झालेली ती पाईपलाईन आहे. त्यामुळे मग इथे पाण्याचा प्रॉब्लेम होतो. बरं, तानसा पाईपलाईनवरती प्रतीक्षानगरमध्ये तुम्ही 10,000 घरं तिथे बांधून ठेवलीत, त्याच्या पाण्याचा पुरवठा त्यांना व्यवस्थित होतोय की नाही हे पण बघायला पाहिजे. तिथे कचऱ्याचा प्रश्न आहे, त्यानंतर नाले आणि गटारं यांचा प्रश्न आहे.
या सगळ्या गोष्टीचा जो मुद्दा आहे तो महापालिकेचा अधिकारी त्याची तड लावताना हे अतिशय कमी पडताना इथे दिसत आहे. मनोज. आणि या निमित्तानं आपण पाहतो की महानगरपालिकेतले काही अत्यंत महत्वाचे मुद्दे कॉलनी वाईज, वसाहती वाईज, एरिया वाईज आपल्याला दिसतात. पण खूप ठिकाणी रस्ता खोदून टाकलेला असतो. वर्षातून 4-4 वेळा रस्ते खोदले जातात. महानगर गॅस लिमिटेडचे मेसेजेस येतात की आमचा पाईप फुटलेला आहे वगैरे. हा तर एक मुद्दा झाला. पण सांडपाण्याचा निचरा होत नाही, रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मागच्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की रस्ते एकदम चकचकीत करू, पण त्यांनाही तो विषय काही झेपलेला आपल्याला दिसत नाही. कारण आजही प्रतीक्षानगर, सायन, कोळीवाडा या भागातले रस्ते अत्यंत भीषण अवस्थेत आहे. हे झालं इथलं. पण इतर भागातले सुद्धा दादर, परळ आणि इतर भागातले सुद्धा घनकचरा व्यवस्थापन असेल, रस्त्यांची दुर्दशा असेल, पिण्याचं पाणी असेल, वाहतूक व्यवस्थापनाचा बोजवारा उडालेला असतो. नागरी समस्यांचं हे रूप तुम्ही पत्रकार आणि नागरिक म्हणून कसं बदलत चाललेलं पाहताय गेल्या अनेक वर्षांमध्ये? याच्यापूर्वी आपण बघतोय की राईट टू इन्फॉर्मेशन चा अधिकार लोकांच्या हातामध्ये होता. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावरती RTI टाकायचे आणि माहिती घ्यायचे. त्यामुळे अधिकाऱ्यांना माहिती देणं हे क्रमप्राप्त होतं. पण गेल्या काही वर्षामध्ये हे प्रकार जो आहे तो कमी झाला. अधिकाऱ्यांनी उत्तरच देणं बंद करून टाकलं. त्यामुळे आपण जर बघितलं तर अपिलांची संख्या ही प्रचंड पडलेली आहे. अधिकारी माहितीच द्यायला तयार नाहीत. त्यामुळे आता होतं की मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की जर आपण एअरपोर्टला जात असू तर एअरपोर्टला जाताना जो वाकोला ब्रिज आहे, या वाकोला ब्रिजवरून सगळे मंत्री, संत्री, अधिकारी, मोठे इंडस्ट्रियलिस्ट सगळे तिकडे जातात एअरपोर्टला जाण्यासाठी. पण तिथं तुम्ही किती खड्डे आहेत हे बघा तुम्ही. त्याचं जे समतलीकरण जे करायला पाहिजे ते सपाटीकरण झालेलं नाही आहे. त्यामुळं बम्पी रोड झालेला आहे तो. आणि सकाळच्या वेळेला ट्रॅफिक स्लो होते आणि तिथं रोज प्रत्येक मुंबईकराची जो ईस्ट वेस्ट म्हणजे नॉर्थ साऊथ प्रवास करतो त्याची 15 ते 20 मिनिटं तिथे जात आहेत. आपण एका बाजूला अर्ध्या तासाचा मुंबई पुणे रस्त्याचा जो वेळ आहे तो अर्ध्या तासाने कमी व्हावा म्हणून 16,000 कोटी रुपये आपण खर्च करतोय आणि तो एक आपण मिसिंग लिंक तयार करतोय. पण हा जो भाग आहे या भागाकडे आपण कधी लक्ष देणार आहोत आणि त्याच्याकडे लक्ष सगळ्याच लोकांचं का नाही आहे, हा माझ्यापुढे खूप महत्वाचा मुद्दा आहे. की आपली पूर्ण मानसिकताच मेली आहे का की जे आहे ते चालूच राहील असं, त्याच्यामध्ये बदल काही होणार नाही, ही मानसिकता मला फक्त नागरिकांची नाही पण मला सरकारी अधिकाऱ्यांची आणि राजकीय नेत्यांची पण इथे दिसते. या सगळ्या प्रोसेसमध्ये एक फक्त लक्षात ठेवलं पाहिजे की नागरिकांनी आजही त्यांच्याकडे जो मतं मागायला येईल त्याला विचारलं पाहिजे की बाबा तू माझ्या या भागासाठी मला सोयी सुविधा देण्यासाठी तुम्ही काय करणार आहात. हे करणं, हे विचारणं अतिशय गरजेचं आहे. कारण लोक तुमच्याकडे येतात, काही वेळेला तुम्हाला पैशाचा आमिष दाखवतात, तुम्हाला जिमखाना देऊ, तुम्हाला बाकी वेगवेगळी साधनं देऊ, म्हणजे त्याच्यामध्ये जिमची साधनं देऊ किंवा आणखीन कुठली व्यवस्था करून देऊ यासाठी म्हणून तुम्हाला आमिष दाखवतात. पण त्याच्यामुळं तुमचा फायदा होणार आणि माझा फायदा होणार आहे का? नाही होणार आहे. ही तात्पुरती आश्वासनं आहेत, ही तात्पुरती आमिष आहेत. पण आपल्याला लॉंग टर्म आपल्या एरियामध्ये ही BSTची बस परिणामकारक सुरू राहते का याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. कारण बेस्टच्या बसेस पूर्वी 1,500 होत्या, आज त्याची संख्या ही सांगतात 350-400 वरती फक्त आलेली आहे. त्यामुळे हा जो पब्लिक वाहतुकीवरती जो खर्च कमी होतोय तो पब्लिक वाहतुकीवरचा खर्च वाढला गेला पाहिजे. परदेशामध्ये ही वाहतूक जी आहे ती सबसिडाईज आहे आणि त्यामुळं इथं वाहतूक व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थित होत आहे. आज जी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणू की सर्वसामान्य माणसाला आपल्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करता आला पाहिजे. हा भाग जो आहे तो आपल्याला कुठेतरी मिसिंग दिसतोय मुंबईमध्ये. रेल्वेचं जाळं खूप चांगलं आहे, मेट्रोचं जाळं व्हायचंय अजून, पण त्याच्यानंतर जी फीडर बस सेवा जी आहे ती BSTच करणार आहे आणि BSTला स्ट्रेंथन करणं, तिला त्याच्यामध्ये बसेस जास्त वाढवणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. एक मुद्दा नेत्या राजकारण्यांचा निघाला. म्हणजे थोडं काम करतात आणि त्याची जाहिरात इतकी मोठी करतात सोसायट्यांवरती आणि सोसायट्या सुद्धा दिमाखात त्यांची नेमप्लेट लावली असते की यांच्या सहकार्याने झालं, निधीतनं झालं आणि साधे प्रयत्न झाले तरी प्रयत्नातून झाली म्हणून भली मोठी पाटी लावतात, ते लाव. पण मुळात जसं आपण म्हणतो की गव्हर्नमेंट अकाउंटेबिलिटी असते, एक पब्लिक अकाउंटेबिलिटीचा पण खूप मुद्दा महत्वाचा असतो. पब्लिक आणि गव्हर्नमेंट यांच्यामध्ये एक समन्वय असावं, एक चांगलं नातं असावं, संवाद व्हावा, असं साधारणतः आपण राज्य आणि प्रशासनामध्ये आपण बोलत असतो की हा पब्लिक पार्टिसिपंट हे व्हायला पाहिजे, पार्टिसिपेशन व्हायला पाहिजे. पण राज्यकर्त्यांना कोणी बोलतच नाही,
कुणी अकाउंटेबलच ठरवत नाही किंवा आपल्या अधिकाराची काही जाणीवच नाही लोकांना की हे मुद्दे आहे आणि याच्यासाठी मी त्याच्या कार्यालयात जाऊन धडका मारेन, सातत्यानं प्रश्न विचारेल. एक फक्त आता अलीकडे आपण काय बघतो की माझ्या सोसायटीतलं एक जिमचं काम करावं, फरशा बसवून द्याव्या, आणखी काही सोसायटीतली वॉल कंपाऊंड द्यावी, फेन्सिंग करून द्यावं, इतकं एक लिमिटेड फक्त हेतू ठेवून आपण काम करतो. पण एक वसाहत म्हणून, एक कॉलनी म्हणून जे काही आपले प्रश्न आहेत ते आपण त्याच्याकडे काही लोक डोळसपणे बघत नाही. यावर आपण हे बोललो. पण राज्यकर्त्यांनाही उलट काही फार वाटत नाही. म्हणजे राज्यकर्त्यांना हे कळून चुकलं की ही यांची अशी थोडी थोडी सोसायटीमधली कामं केली की आपण सुरक्षित होतो, आपले मतदार सुरक्षित होतात. असं एक नवीन अत्यंत वेगळ्या पद्धतीचं राजकारण जन्माला आलेलं आणि तो पॅटर्न तुम्हाला सबंध मुंबईपर पाहायला मिळतो. मग त्यात बगीचे नसतात, खेळासाठी मैदान नसतं, म्हणजे आणि त्याच्यासाठी कोणी फार प्रयत्न करत नाही. मनोज, म्हणजे कुपरेज मैदान जे आहे, जे फुटबॉलचं मैदान आहे, त्या फुटबॉलच्या मैदानानंतर मुंबईमध्ये मोठी मैदानं फुटबॉलसाठी झालीच नाही आहेत. हो. म्हणजे इतकी वर्ष झाली त्या ब्रिटिश काळात ते मैदान झालं. त्याच्यानंतर आपण बघतोय की मोठी मैदानं ही झालीच नाही आहेत. म्हणजे क्रिकेटचं पण मैदान वानखेडे स्टेडियम नंतर आत्ता कुठे काही वर्षांपूर्वी कांदिवलीला एक स्टेडियम झालं. पण मोठी मैदानं ही बॉम्बे हॉकी असोसिएशनचं चर्चगेटला मैदान आहे आणि वसई, विरार, बोरीवलीवरून तिथे जावं लागतं इतक्या दुरून. मधल्या टप्प्यात आहेत, म्हणजे प्रायव्हेट आहेत, पैसे देऊन करायला लागतं किंवा पण सरकारी जी असायला पाहिजेत, सरकारी जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण जे म्हणतो की आपल्याकडे आपण पब्लिक स्पेसेस हे विसरून गेलेलो होतो. बरोबर. आणि लोकांचं जरी तुम्ही घरं बांधली आणि त्यांना बाकी बेसिक सुविधा दिल्या तरी पण त्यांना बाग बगीचे आणि त्यांना फिरण्यासाठी, त्यांच्या व्यायामासाठी जागा असायला पाहिजे. ही कॉन्सेप्ट सगळ्या जगभरात आहे, पण ती मुंबईमध्ये श्रिंक होताना दिसतेय, ती कमी होताना दिसतेय. बिल्डर जे आहेत ते बिल्डिंगी मोठ्या उभ्या करतात, कॉम्प्लेक्सेस उभ्या करतात आणि त्याच्यामध्ये ज्या आरजी प्लॉट ज्याला म्हणतो, रिक्रिएशनल ग्राउंड प्लॉट म्हणतो, ते बीएमसीचे म्हणून घेतात, ज्याचा ऍक्सेस हा बाहेरच्या लोकांना नसतो त्या कॉम्प्लेक्सच्या. बरोबर. पण ती बाहेरची माणसं पण ती नागरिकच आहेत ना ती. अर्थात. आणि ती नागरिक त्या ज्या पब्लिक अमेनिटीज आहेत त्याच्यापासून ते वंचित का, त्यांनी का ठेवावं? बरं, आपण म्हणतो की म्हणजे बिल्डर्स आहेत, ते त्यांच्या पॅटर्न प्रमाणे, अजेंडाप्रमाणे काम करा. म्हाडा तर जनकल्याणासाठी आहे. म्हाडाला इतकं कळू नये की एखादी वसाहत आपण प्रतीक्षानगर आणि सायन कोळी म्हणजे मोठी तयार करतो, तर त्या इतक्या मोठ्या वसाहतीमध्ये पत्रकार असतात, जजेस असतात, सामान्य लोक असतात, LIG कुटुंबातले, अल्प मध्यम उच्च कुटुंबातले पण लोक राहतात. पण सगळं असताना त्यांना अजिबात हे वाटत नाही की एक रिक्रिएशन ग्राउंड व्हावं, त्यांना अजिबात वाटत नाही की गार्डन चांगलं असावं. हे अलीकडच्या काळामध्ये काही बदल झाले आणि मग त्यातही काही कुणाचाही कंट्रोल नसतो. त्यात मग सिगरेट पिणारे, दारू पिणारे, त्यांचा उच्छाद असतो. काही लोक जातात, स्त्रिया फिरायला वगैरे. म्हणजे म्हाडाची जी काही अकाउंटेबिलिटी होती वसाहत निर्माण करताना, तिच्याकडे तुम्ही कसं बघता? म्हाडाने ज्या वेळेला ही वसाहत निर्माण केली त्यावेळेला पहिल्यांदा त्यांना ही घरं विकली जातील याच्याबद्दल खात्रीच नव्हती. अच्छा. कारण इथे यापूर्वी इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी काही घरं बांधली गेली, ती अजिबात कोणी घ्यायला आलं नाही. कारण हा भाग जो होता, या भागाबद्दल बऱ्याच प्रकारच्या तक्रारी होत्या. इथे अनेक तडीपार लोक येऊन राहतात आणि ती लुटतात वगैरे, अशा प्रकारचं होतं. ज्यावेळेला 2005ला आम्ही जेव्हा इथे राहायला आलो त्यावेळेला इथं टॅक्सी मिळणं मुश्किल होतं, टॅक्सीवाले आतमध्ये यायचे नाहीत. पण नंतर सगळी परिस्थिती बदलली. 10,000 घरांची ही वसाहत आहे आणि ही खूप चांगली माणसं इथे राहत आहेत, अतिशय चांगल्या पोस्टवरती असणारी माणसं, बिझनेसमन. त्यानंतर जजेस सोसायटी आहे. जवळपास 150हून जास्त पत्रकारांना इथे अशोक चव्हाण यांच्या काळामध्ये फ्लॅट्स मिळालेले आहेत आणि आता तर पोलिसांच्या वसाहती सुद्धा इथे झालेल्या आहेत. त्यामुळे एक चांगली वसाहत इथे निर्माण झाली. पण म्हाडाने या वसाहतीकडे दुर्लक्ष केल्यामुळं जो या वसाहतीला गरजेचं जे अमेनिटीज लागतात, ज्याच्यामध्ये रिक्रिएशन ग्राउंड्स असतील, बाग बगीचे असतील, हे अजिबात इथे दिलेलं नाही आहेत. प्रत्येक म्हाडा लेआउटला एक समाज कल्याण केंद्र आहे. हे समाज कल्याण केंद्र इथे दिलेलं नाही आहे. त्यामुळे इथल्या लोकांना अशी काही सिस्टीम नाही आहे की ज्याच्यामध्ये त्यांचे काही पर्सनल फंक्शन्स वगैरे असतील ते करण्यासाठी काही समाज कल्याण केंद्र इथे आहे. आपण बघतो बांद्र्याला आहे, कुर्ल्याला आहे, सगळीकडे सगळे म्हाडा वसाहतीमध्ये. पण इथे अजिबात त्यांनी दिलं नाही. बरं, हे का दिलं नाही याचा जाब राजकीय नेत्यांनी विचारला पाहिजे होता, तो त्यांनी विचारला नाही. आणि राजकीय लोकांनी स्वतःच्याच नावावरती इथले भूखंड करून घेतले.
त्यांनी भूखंड करून घेतले, पण त्याच्यामध्ये एक सर्वंकष जो एक होलिस्टिक ज्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंटचा विचार व्हायला पाहिजे होता, तो विचार हा इथल्या नागरिकांनी पुढाकार घेऊन करायला पाहिजे होता. त्या वेळेला तो झाला नाही, म्हणून असोसिएशनला स्थापन करण्याची भूमिका इथे निर्माण झाली. पण मुळात असं आहे की राजकीय नेत्यांनी ह्या वसाहतीकडे सुद्धा दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम जो आहे तो या इथल्या 10,000 घरांमध्ये जवळपास काही लाख लोक इथे राहत आहेत बरोबर. आणि त्यांच्यावरती परिणाम झाले. आता प्रतीक्षानगर फेडरेशनच्या माध्यमातून तुम्ही एक मोठ्या पदावर तिथे काम करतायत. तुम्ही संघटन बांधलं, लोक येतात, सातत्यानं वेगवेगळ्या लोकांशी तुम्ही बैठका घेतात, त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आता कसा पाहायला मिळतो आणि मुळात लोकांच्या मानसिकतेमध्ये काही बदल झालेला आहे? आम्ही सगळ्यात मोठं पहिल्यांदा काम केलं की जे महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांची भेट रहिवाशांच्या प्रतिनिधींबरोबर प्रतीक्षा नगरमध्येच घ्यावी हा उपक्रम आम्ही सुरू केला. आणि त्याच्यामध्ये महापालिकेच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे 6 डिपार्टमेंटचे प्रमुख हे या प्रतीक्षानगरमध्ये येऊन त्यांनी या प्रतीक्षानगरमधील जे म्हाडा वसाहतीतले चेअरमन सेक्रेटरी आहेत त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि त्यातून काही सिस्टीम्स उभारण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ कचरा उचलण्याची जी सिस्टीम होती ती इथे व्यवस्थित नव्हती. कचरा उचलला जायचा नाही जायचा याच्याबद्दल तक्रारी होत्या. 100 फ्लॅटच्या वरती ज्या सोसायटी आहेत अशा जवळपास एक 7-8 सोसायट्याज आहेत, त्यांचा कचरा महापालिका उचलत होती, कारण त्यांचं म्हणणं होतं की हे 1 टनाच्या वरती कचरा आहे त्यामुळे आम्ही उचलू शकत नाही. तर ती सिस्टीम जी आहे ती आपण बंद केली आणि कचऱ्याची व्यवस्थित व्यवस्थापन जे आहे ते आता व्यवस्थित होत आहे. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या डिपार्टमेंटचे अधिकारी त्यांचे प्रतिनिधी या चेअरमन आणि सेक्रेटरी यांच्या सोबत आहेत. त्यामुळं रोज कचऱ्याच्या व्यवस्थापनाबद्दल तिथेच गाडी येते की नाही याच्यावरती लक्ष ठेवलं जातं. तसाच प्रकार गार्डनच्या कचऱ्यामध्ये आहे, कारण आपल्याकडे पाहतोय आपण की झाडं कापायची झाली तर तो मनुष्यवधाचा गुन्हा होतो जर इलिगली कापली गेली तर. त्यामुळे गार्डन डिपार्टमेंटशी समन्वय आपण ठेवतोय, रस्ते विभागाशी समन्वय ठेवतोय, त्याच्यानंतर अतिक्रमण विभागाशी समन्वय ठेवतोय. या वेगवेगळ्या ज्या एजन्सीज आहेत यांच्याबरोबर समन्वय ठेवून पॉझिटिव्ह काम करणं. अच्छा. कारण अधिकारी मी बघतोय की अधिकारी खूप पॉझिटिव्ह असतात, त्यांना काहीतरी करून दाखवायचं असतं. आणि म्हणजे पर्टिक्युलरली आपण जर या विभागाबद्दल बोलू तर F नॉर्थ विभागामधले सगळे अधिकारी तरुण आहेत आणि त्यांना काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे. आणि ह्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे सगळं समन्वय करण्याची सुरुवात केली. याच्यामध्ये त्यांनी अजिबात बाबूगिरी केली नाही की हे नाही तुम्ही आम्हाला फाईल म्हणजे पत्र पाठवा मगच आम्ही करू वगैरे. ट्रॅफिक पोलिसांशी पण आपण समन्वय ठेवलेला आहे. त्यामुळे कसं होतं की सुरुवात झालेली आहे, आपण काहीतरी करू शकू हा एक विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे. आणि याच्यामध्ये आम्ही जे वादाचे मुद्दे आहेत ते आम्ही सध्या दूर ठेवलेले. बरोबर. खूप धन्यवाद सुभाष. इथून आपण सुरुवात करतोय. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेचे मुद्दे नेमके कोणते आहेत, काय अजेंडा असला पाहिजे आणि जनतेचा जाहीरनामा हा या निवडणुकीमध्ये कसा वरच्या स्थानावर राहिला पाहिजे आणि तो सातत्यानं राजकारण्यांच्या लक्षात असला पाहिजे, तो गाजत राहिला पाहिजे असं मी म्हणेन. ही चर्चा तुम्हाला नवराष्ट्रवर कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची मतं मांडा, कारण यात तुम्हाला मतं मांडण्यासारखी खूप आहेत. तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असताना ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या कॉलनीमध्ये एरियामध्ये काय मुळात प्रश्न आहेत ते इथे मांडले पाहिजे, म्हणजे त्याचा विचार पुढच्या व्हिडिओमध्ये आम्हाला करता येईल. याशिवाय नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करेल. त्यासाठी बेल आयकॉनवर जा, तिथे बटन दाबा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील. इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट तुम्ही फॉलो करावे अशी मी तुम्हाला विनंती करेल. खूप धन्यवाद. पुन्हा एकदा नमस्कार. धन्यवाद.